नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दर्शना फ्रॉम माय सिक्रेट रेसिपी आणि उपवास स्पेशल या भागामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रताळीचं पिठलं आणि राजगिऱ्याची भाकरी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी करता करता उपवास आणि उपवासाचे फायदे काय आहेत हे देखील सांगणार आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाचे महत्त्व, उपवासाची विविधता, उपवास आणि आराधना, उपवासाचा काय फायदा आहे हे सांगणार आहे. नवरात्रीचा उपवास म्हणजे आध्यात्मिक आणि शारीरिक स्वच्छतेला एक महत्त्वाचा हिस्सा आहे. या काळात देवीची पूजा आणि उपवास करून भक्तांचा विश्वास अधिक दृढ होतो. आपण नेहमी म्हणतो, माझा उपवास आहे, माझा उपवास आहे. तर नक्की उपवास म्हणजे काय? उपवास केल्याने काय होते? उपवासामुळे शरीराची शुद्धता वाढते आणि मनाच्या एकाग्रतेमध्ये सुधारणा होते. देवीच्या भक्तीसाठी उपवास एक साधना आहे, ज्यामुळे आत्मशुद्धी साधता येते. उपवास विविध प्रकारचे आहेत, जसे की फलाहार म्हणजेच कोणी फळांचे सेवन करून उपवास करतात, तर कोणी साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी खाऊन करतात. उपवासाच्या किंवा नवरात्राच्या ह्या काळात देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. विशेषतः दुर्गा माता, लक्ष्मी माता, सरस्वती माता. उपवास केल्याने नक्की काय होते? तर उपवास केल्याने उपवासाच्या पिरियडमध्ये तुम्ही जे काही सात्विक आहार खाता, त्यामुळे रोगप्रतिबंधक क्षमता तुमची आहे ती वाढते. मानसिक शांती मिळते. भक्ती आणि श्रद्धा यामुळे जीवनात सकारात्मक येते. आता आपण हा पदार्थ बनवत असताना आज आपण जे बनवतो आहे रताळ्याचं पिठलं. तर रताळा म्हणजे काय? तर रताळी हा एक प्रकारचा कंद आहे, जो खास करून उपवासात खाल्ला जातो. याला इंग्रजीमध्ये स्वीट पटॅटो म्हणतात. यामध्ये अनेक पोषक तत्वे आणि फायबर्स आहेत, ज्यामुळे ते उपवासासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. रताळीमध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि B6 आहे. त्यामुळे शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. तसेच पचनही करण्यास ते मदत होते आणि दिवसभर तुम्हाला फ्रेशनेस वाटतो. उपवासात रताळी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की रताळीमध्ये उपस्थित कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देतात. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते. रताळी चविष्ट असल्याने उपवासात तुम्हाला थकवा जाणवत नाही. रताळीचा वापर करून तुम्ही अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता, जसे की रताळीचे वडे, रताळीची चटणी, रताळीची खिचडी आणि आज आपण बनवतो आहोत रताळीचं काय मंडळी? सांगा पाहू. रताळीचं पिठलं. अगदी चविष्ट आणि पौष्टिक असं हे रताळीचं पिठलं फराळासाठी किंवा उपवासासाठी एक चांगलं ऑप्शन आहे. उपवासात रताळी खाण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यातील नैसर्गिक शुगर, जी ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे उपवासात थकवा जाणवणार नाही आणि तुमच्या साधनांवर लक्ष केंद्रित करू शकाल. आता इथे मी राजगिऱ्याची भाकरी जी आहे ती बनवायला घेतली आहे. त्यासाठी हे पीठ मी इथे मळून घेते आहे. फारच गरम आहे, हाताला मंडळी चटके लागत आहेत. भाकरीचं कणिक जे आहे ते आपल्या इथे मळून झालेलं आहे. छान असं मऊ, अगदी सॉफ्ट. आता ह्या कणिकला आपण थोडंसं साईडला ठेवूया आणि आपली रताळी जी शिजली आहे तिथे बघूया. रताळी फार छान शिजली आहेत. आता आपण ह्या रताळीला जे आहे हे सोलून घ्यायचं आहे. त्याची वरची जी स्किन आहे ती काढायची आहे. मंडळी, तुमच्याकडे काही विशेष रेसिपीज असतील ज्या तुम्हाला शिकायच्या असतील तर त्याही तुम्ही मला शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही मला काही सुचवू शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारची सामग्री आवडते, तुम्ही कशावर व्हिडिओ पाहू इच्छिता हे देखील तुम्ही मला सुचवू शकता.
आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये काय चांगले आहे किंवा काय सुधारणा करू शकतो हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही मला सांगू शकता. इथे मी एका पॅनमध्ये आता 1 चमचाभर तूप घेणार आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये मी 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडू लागलं की त्यामध्ये मगाशी जे आपण बारीक चिरलेली मिरची होती ती ह्यामध्ये घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. पहिलं मी घालणार आहे कढीपत्ता आणि त्यानंतर घालणार आहे मिरची. हे छान असं भाजून झालं की मग त्यामध्ये जे आपण मगाशी रताळं किसून ठेवलं होतं ते आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. रताळ्याची खिचडी देखील मंडळी अगदी पौष्टिक आहे. त्यामध्ये तुम्ही छान अशा तुमच्या आवडीच्या भाज्या घालून तुम्ही ती बनवू शकता. रताळीची चटणी जी आहे ती थोड्या मसाल्यांबरोबर चविष्ट बनली जाते, त्यामुळे ती देखील तुम्ही आपण बनवू शकता. मीही तुम्हाला ती रेसिपी त्याची दाखवेनच पुढच्या काही एपिसोडमध्ये. थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे पाणी घातल्यानंतर त्याला कंटिन्युअसली एकाच डिरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. आणि थोडंसं घट्ट झालं, कन्सिस्टन्सी चेक करायची. थोडं घट्ट झालं की मग त्यामध्ये ॲड करायचं ही बारीक चिरलेली कोथिंबीर. आता इथे आपण बनवणार आहोत राजगिऱ्याची भाकरी, जी की ह्याच्याबरोबर एक छान कॉम्प्लिमेंट आहे. खूप सुंदर लागतं राजगिऱ्याची भाकरी आणि रताळीचं पिठलं. आज आपण इकडे लाट भाकरी करणार आहोत, कारण मला अगदी पातळ अशी भाकरी हवी आहे. त्यामुळे मी आज ही भाकरी लाटणीच्या सहाय्याने मी तिला लाटून घेणार आहे. अगदी गोल आणि अगदी पातळ अशी ही भाकरी मी आज इथे करून घेणार आहे. कारण जेवढी पातळ भाकरी करणार तेवढी ती खुसखुशीत लागते आणि अगदी सॉफ्टही आहे. थोडासा शेप बिघडलेला आहे, पण काही हरकत नाही. अगदी गोल नाही आली आहे, पण काही हरकत नाही. इथे आपण एका लोखंडी तव्यावरती ही भाकरी टाकून घेतलेली आहे आणि हिला छान असं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याचबरोबर
कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र आणि मैत्रिणी देखील सोबत शेअर करू शकता. नवीन नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चॅनलला पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आरोग्यदायी खा आणि आनंदी राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.